आज तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक मजेशीर पण खास किस्सा सांगतो। काल आमचा लाडका दोस्त शिवम म्हटला का टू व्हीलर वाल्याने मला ठोकलं। मी म्हटलं शिवम तुला तर काही नाही झालं। शिवम म्हटलं मला तर काहीच नाही झालं, पण बाईकला आयसीयू मध्ये भरती करायची गरज आहे। तुला काही नाही झालं हे मोठं गरजेचं आहे। तर काल पांडव कॉलेजमध्ये गरबा पण झाला होता आणि त्यात आपण जाऊ शकलो नाही। सायंकाळच्या वेळेस मी पण निघालो दीक्षाभूमीला। सांगायचं तर असं दीक्षाभूमीवर आधी 5-6 वेळा गेलो, पण इतकी गर्दी कधीच बघितली नव्हती। रस्त्यात काहीच समजत नव्हतं। लोकांच्या लाटेतून जाताना असं वाटत होतं की हे गर्दी समुद्र आहे आणि मी त्यात एक छोटासा किडा माणूस। फायनली पोहोचलो। तो क्षण खूप इमोशनल होता। दीक्षाभूमी डोळ्यासमोर दिसली आणि खरंच रोमटे उभे राहिले। मित्रांनो, इतकी गर्दी का होती माहिती आहे का तुम्हाला? कारण दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी इथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होतो। तो दिवस आपल्याला आठवण करून देतो त्या ऐतिहासिक घटनेची, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायास बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। आणि या वर्षी म्हणजे 2 ऑक्टोबर 2025 ला जवळपास 5 लाख लोकांनी इथे बौद्ध धर्म स्वीकारला। हा खरंच खूप मोठा क्षण होता। जाता जाता एवढंच सांगतो, गर्दीत हरवलो तरी चालेल, पण इतिहासाच्या क्षणाला भेटलो म्हणजेच खऱ्या अर्थाने लाभ झालेला आहे। जय भीम।